नगर जिल्ह्यामध्ये सध्या एक हिंदुत्ववादी राजकारणाची एक खूप मोठी लहर आल्याचं दिसतंय. मग त्याच्यामध्ये अनेक नेते आहेत. संग्राम जगताप जे आमदार आहेत ते आहेत, किंवा अमोल खताळ आणि त्यांच्यासारखे इतर अजून आमदार किंवा इतर नेते देखील सक्रिय दिसतात. तर या गोष्टीकडे तुम्ही कशा प्रकारे बघताय? यामुळे नगर जिल्ह्याचं राजकारण एका वेगळ्या वळणाकडे चाललेलं आहे का, वेगळ्या दिशेला चाललेलं आहे का? आणि या राजकारणाचे काही धोके जाणवत आहेत का तुम्हाला? नक्की कशी स्थिती आहे हिंदुत्वाच्या या राजकारणाबद्दल? हिंदुत्व आणि सेक्युलरिझम म्हणजे फार पूर्वी सुडो सेक्युलरिझम हा शब्द भारतीय जनता पक्षाकडून वापरला जायचा आणि तो वापरायचे लालकृष्ण अडवाणी. ते सांगायचे की आम्हीच खरे धर्मनिरपेक्ष आहोत. तुम्ही एका विशिष्ट मतांच्या गठ्ठ्याचा अनुनय करता आणि हिंदूंवर अन्याय करता. ही काही धर्मनिरपेक्षता नव्हे, आम्हीच धर्मनिरपेक्ष आहोत. आता बदल एवढा झालाय की भाजप सांगतो आम्ही हिंदुत्ववादी आहोत. म्हणजे पूर्वी भाजप आडपडद्याने हिंदुत्व सांगायचा. आत्ताचा जो भाजप आहे नरेंद्र मोदींचा आणि अमित शहाचा भाजप, तर तो थेट सांगतो आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदुत्ववादी आहोत याचा अर्थ असा की जो कुणी एक गठ्ठा मतांचं लांगुल चालल करेन, त्याचा त्या त्या भागामध्ये जो उपद्रव होईल त्याच्या विरोधात आम्ही उभे राहू. अशा पद्धतीचं राजकारण राज्यभर सुरू आहे, नव्हे देशभर सुरू आहे. मग त्याचंच प्रतिबिंब आता तुम्ही जी नावं घेतली. आता संगमनेरचे अमोल खताळ, संगमनेरचे अमोल खताळ हे जायंट किलर ठरले. नीट जर निरीक्षण केलं तर ते सदैव भगवी टोपी घालतात. ते आहेत शिंदे गटाचे. त्यांना पाठबळ मिळालं आहे विखे पाटलांचं राजकीय पाठबळ. पण संगमनेर मधलं त्यांचं पाठबळ आहे हिंदुत्ववादी मतांचं. म्हणजे त्यांच्यामध्ये तीन वेगवेगळे रूप अमोल खताळांचे आहेत. पहिलं रूप कुठलं आहे, तर ते शिंदे गटाकडून निवडून गेलेले आहे. दुसरी गोष्ट कोणती आहे, तर ते विखे पाटलांच्या सगळ्यात जवळचे आहेत. विखे पाटलांनीच त्यांचं निवडणूक लढवली आहे. पण संगमनेरच्या हिंदुत्ववादी मतांचा एक गठ्ठा त्यांच्या मागे उभ्या राहिल्यामुळे ते निवडून आले आहेत. ते निवडून आले आहेत म्हणजेच बटेंगे तो कटेंगे हा प्रचार तिथे यशस्वी झाला आहे. आणि 5-6 हजार मतांनी त्यांनी महाविकास आघाडीचे भावी मुख्यमंत्री असं जे नाव घेतलं जायचं, ते काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले. मग आता असं जर असेल तर मग ते डोक्यावर सदैव भगवी टोपी घालणारच. याचं कारण राजकारणाचा कल बदलला आहे. राजकारणाचा कल आपोआप बदलला नाही, तर साधू संतांची जी विंग आहे, विश्व हिंदू परिषद असेल, भारतीय जनता पक्ष असेल, संघ परिवार असेल, यांनी ही विंग इतकी स्ट्रॉंग केलेली आहे, तिला इतकं जवळ घेतलेलं आहे. हे साधू संत छोट्या मोठ्या खेडेगावामध्ये अखंडपणे हिंदुत्वाचा जागर करत असतात आणि पडद्या आड राहून काम करण्याची यंत्रणा कुठल्याही विरोधी पक्षाकडे आज तरी अस्तित्वात नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा जो जागर आहे तो फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तो सकृत दर्शनी आपल्याला दिसत नाही. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मग त्याचे वेगवेगळे विश्लेषण सुरू असतात. तर ही झाली संगमनेरची परिस्थिती. तुम्ही दुसरं नाव घेतलं की अहिल्यानगरचे संग्राम जगताप हे सेक्युलर पक्षात आहेत. म्हणजे तो पक्ष सेक्युलर आहे, पुरोगामी आहे, पण भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. फारसा तत्वज्ञानाच्या भानगडीत पडत नाही असा तो अजितदादांचा पक्ष आहे. ती पण शरद पवार साहेबांच्याच पक्षाची कॉपी आहे. निवडून येणारे लोक बरोबर आलेले आहेत. फारसी फिलॉसॉफी एक यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव सोडलं तर फारसी फिलॉसॉफी वगैरे काही नाही. सहकारी संस्थांच्या ताकदीवर तो पक्ष बऱ्यापैकी चाललेला आहे. आता बघा, परंतु अशा पक्षाचा तिथले जे आमदार आहेत संग्राम जगताप, काही वर्षापूर्वी अनिल राठोड हे शिवसेनेचे आमदार तिथे वर्षानुवर्षे काम करायचे. ते कडवे हिंदुत्ववादी होते. ते इतके कडवे हिंदुत्ववादी होते की हिंदुत्व म्हणजे अनिल राठोड. जिल्ह्यामध्ये कुठेही काहीही घटना झाली तर ओमनी जी गाडी आहे मारुतीची तिच्यात ते बसणार, त्या ठिकाणी जाणार,
शिवसैनिकांना आधार देणार, तो त्यांचा मंतरलेला काळ. मधल्या काळात ती पोकळी निर्माण झाली. अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आमदाराला किंवा नेत्याला मोठं स्थान मिळतं. त्याच्या मागे संरक्षण हा एक मोठा मुद्दा असतो, बाजारपेठेतलं सुद्धा. ती पोकळी उघडपणे संग्राम जगताप यांनी भरून काढली. आश्चर्य वाटायला नको की आगामी काळात ते अनिल राठोडांच्या भूमिकेत अहिल्यानगरमध्ये सदैव दिसतील. मग न जाणो कदाचित ते एखाद्या हिंदुत्ववादी पक्षाचं सुद्धा प्रतिनिधित्व करू शकतील, जरी ते आज अजितदादांकडे असले तरी. हीच परिस्थिती श्रीरामपूरमध्ये झाली. श्रीरामपूर हे जो आपण विचार मांडतो, पुरोगामी विचार, सेक्युलर विचार, प्रगतीवादी वगैरे विचार, आणि जे हिंदुत्व आजवर पाल अंगावर पडल्यानंतर जसं झटकून टाकायचं असतं, असं अनेक विचारवंत, अनेक विश्लेषक असं हिंदुत्वाविषयी बोलायचे. नवे हिंदुत्व हे शब्द घ्यायला सुद्धा थोडासा संकोच वाटायचा. अशा त्या श्रीरामपूरमध्ये की जिथे कधीही इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाला कधी मोठं यश मिळालं नव्हतं. मागच्या निवडणुकीमध्ये जिथं काँग्रेसचा उमेदवार जो विजयी झाला, त्याच्यापेक्षा हिंदुत्ववादी मतांच्या दोन पडलेल्या उमेदवारांची बेरीज कितीतरी अधिक आहे. याचा अर्थ असा आहे की हिंदुत्वाची जी लाट आहे ती श्रीरामपूर सारख्या मतदारसंघात सुद्धा स्पष्टपणे तिची स्पंदनं पाहायला मिळाली. इतकं हे सगळं वातावरण बदललेलं आहे. फरक एवढाच आहे की बदललेलं वातावरण आपल्याला दिसतं की नाही, राजकीय विश्लेषक म्हणून दिसतं की नाही, तू ज्यांना राजकारण करायचंय त्यांना दिसतं की नाही, तर ते दिसतं आहे. ते दिसतं आहे म्हणूनच संगमनेरमध्ये तुम्ही जर बघितलं, ज्या स्वागत कमानी लावलेल्या असतात थोरात साहेबांच्या, जे फ्लेक्स लावलेले असतात, त्याच्यावर अपक्ष विधान परिषदेचे आमदार आणि त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांचा फोटो असतो. त्यांचा फोटो असणे यात नवल नाही, ते त्यांचे भाचेच आहेत. परंतु त्यांच्या गळ्यात भगवं उपरणं असतं. याचा अर्थ असा आहे, आपल्या मतदारसंघाची स्पंदनं टिपण्यामध्ये काही प्रमाणात का होईना थोरात साहेबांना याची जाणीव झालेली आहे की राजकारणाचा पोत बदलतो आहे. राजकारणाचा बदलता पोत म्हणजेच सत्यजित तांबे यांच्या गळ्यातलं भगवं उपरणं होईल.